तुम्हाला माहिती का मित्रांनो, आज घरी कोण आलंय? तर आज घरी ना आमचे मोशीम अंकल आले. तर ते आमच्या सोबत बरेच वर्ष आमच्या सोबत होते, व्हिडिओ मध्ये काम केलं, एकदम आमच्या फॅमिली मध्ये असे झाले होते. आणि ती आज भरपूर दिवसानं आज मला भेटायला, मला इतका आनंद झालाय ना, खरंच लय भारी वाटायला लागले. आज मोशीम अंकल आलेत भेटायला. बरेच दिवस झाले, 3 वर्ष झालं असं येऊन त्यांना. आज 3 वर्षाच्या नंतर आज आलेत ना, त्याच्यामुळे कसं आपल्या जवळ येऊन राहून गेलेल्या माणसाला लय दिवसानंतर आल्यानंतर आपुलकीन प्रेमच वाटतं. तसं आज हाय, नमस्कार मित्रांनो. तर तुम्हाला ओळखत असताल किंवा नसताल ओळखत, पण माझी ओळख मीच सांगतो. माझं नाव मोहसिन शेख. मी जानू सोबत भरपूर दिवस काम केलेलं व्हिडिओमध्ये. तर मध्यंतरी 2-3 वर्ष झालं की काही कारणास्तव मी आता त्यांच्या सोबत नाही आहे. पण मला आज अचानक भयानक आठवण आली. तर मला आज संडे आहे, संडेला जाऊन आज भेट घ्यावं म्हणून मी आज जानूला भेटायला आलोय. तर मग अंकल किती दिवस आला नाही, तुम्ही कुठं होतात? काय आठवण बिठवण येते का नाही बाबा? आठवण येत होती म्हणूनच आलोय. मध्यंतरी आलो पण तू शाळेत गेलेली होतीस. आता कितीला आहेस? आता 8वीला आहे. 8वीला आहे का? मग आता तुमचं पण चॅनल होतं, व्हिडिओ करत असेल ना? व्हिडिओ टाकतो मी हळूहळू, पण कमी प्रमाणात आहे थोडं जरा. आता रिक्षा घेतला, रिक्षा चालू होती. हो का? हा, रिक्षावर फोकस आहे जास्त. रिक्षावर फोकस आहे. वहिनीचं काय चालू आहे? टेलरिंग काम कर. आमचं जास्त फोकस ह्या कामावर आहे आता सध्याला. जरा मला व्हिडिओ करायला पण वेळ भेटत नाही, पण त्यातली त्यात करून टाकते. थोडासा टाइम द्यावा लागतं प्रेक्षकांना, सगळे जुळलेले आपल्या सोबत. बरोबर आहे का? हे कसं तुझ्यासोबत नकुशी होती. नकुशी कुठे? नकोशी गेली. कुठं? तिच्या मम्मी पप्पाकडे. अच्छा, तिकडे गेली का? हा, आता 4थी झाली, 5वीचं ऍडमिशन घेतलं तिकडं. बरोबर. आता इथं लांब आहे, आपल्या गावात सोय नाही व्यवस्थित. आता मी पण कार्तिकला तिकडे टाकलं की, कुठं? माझ्या माहेरी टाकलं. का हो? जरा टाकलं, आता जरा माझी बी परिस्थिती नाजूक आहे ना. तिकडे आई वडील समजा, समजा आजी आजोबापाशी हे समजा सगळ्यात करते. सोपं 2 हँडल करते. बरोबर. म्हणून म्हणलं आता चला जाऊ दे. आईला म्हणलं की मला एवढ्या वेळेस ऍडजस्ट करून. गणू कुठे आहे? गणू असेल की फिरायला, ती काय सायकल. अरे अरे, तिकडे आहे गणू. गणू गणूला दाखवा यायचं. जरा पलीकडे, सायकल खेळतो जरा पलीकडे. ते म्हणतात ना की अंकल आलेत, अंकल आलेत. मग गणू कितीला आहेस तू? शिक्षण वगैरे मग चांगलं चालू आहे का? हो. बरं बरं बरं. कुठे तर गावात असशील. इथे कॅम्पवर व्हिडिओ वगैरे कसं चालू आहेत? मस्त सुरू आहे. मी बी मध्यंतरी बघत असतो टाइम भेटल्यावर. थोडस जरा आता कसं थोडं गॅप पडला ना मध्ये. नाहीतर आपण पहिल्यांदा ज्यावेळेस व्हिडिओ बनवत होतो, मी सावकाराचा रोल करायचो, तू सासू सुनबाईचा रोल व्हायचा, त्यावेळेस जरा वेगळा विषय होता. इंटरेस्टच वेगळा होता. आहे का नाही? तेव्हा लयच म्हणजे गेले आता सुनबाई बी गेली. कामामध्ये फरक वेगळा होता. कसे त्यावेळेस माणसं होते, प्रत्येक म्हणजे कोणाला कोणतं कॅरेक्टर द्यायचं म्हणल्यानंतर माणसं हे असल्यामुळे व्हिडिओ करायला वेगळीच मजा होती. आता तसं नाही ना. बरोबर. आता सगळे जिकडे तिकडे पांगलेत, त्याच्यामुळे ते आपलं आपलं सुरू आहे. आता 1 अन 2च माणसं कॅमेरा समोर दिसते, तर त्याच्यामुळे थोडं बघायला पण थोडेसे कमी प्रेक्षक दिसतात जरा. हा, पण नाही तेवढ्यातून बी भरपूर जणांचं प्रेम भेटतंय. एवढंच आमच्यासाठी लय खूप मोठी गोष्ट तीच समाधान, दुसरं काय आहे. हो? तीच समाधान भरपूर आहे. त्यावेळेस स्क्रिप्ट लिहायला टाइम जायचा. दुपार पण स्क्रिप्ट लिहायची, दुपार कोणाची शाळा सुटायची, आणि आपले व्हिडिओ बनवायचे. स्टोरी वगैरे लिहायच्यात ना तुम्ही. पण आता कसं आपलं दररोजचं नॅचरल जे घरात घडतंय, रडापडी, हसणं खेळणं, कामाचं दररोजचं रुटीन वगैरे. आणि त्यात आता म्हणजे कसं, म्हणजे ते कराय पण कशामुळे मला पण इंटरेस्ट येत आहे की व्हिडिओ टाकावं म्हणून. कारण का दररोज ते घरातलं तर नाही ना, विदाऊट जरा ब्लाऊज कस्टमरचे शिवलेले नवीन डिझाईन वगैरे हे सगळं दावते ना मध्ये. त्याच्यामुळे मग थोडंसं अजून थोडं वेगळं काहीतरी माझं वैयक्तिक होतं या. समजा आता कोण्या कस्टमरचं कसं ब्लाऊज असते, कोण्या कस्टमरचं कसं असतं, कुणाचं काय असतं, थोड्या छोट्या टिप्सची माहिती बी भेटते आणि देता पण येते. त्याच्यामुळं माझं दोन्ही मिळून मिक्स सुरू आहे, घरातलं पण. बरं, हे सगळं चांगलं आहे काय, पण शिक्षणाकडे तू असं म्हणजे कमी टाइम देऊ नको. शिक्षणाला पण जास्त टाइम दे, व्हिडिओसाठी थोडा टाइम द्यायचा. जसं आपण समजा खेळ आहे कोणता, खो खो, कबड्डी, तसं आपण टाइम देतो शाळेमध्ये. व्हिडिओला बी टाइम द्यायचा नाही असं नाही, पण थोडं आपल्या अभ्यासाकडे फोकस थोडस जास्त ठेवू. तर काय माहिती का, अभ्यासावर सगळं पुढचं भवितव्य डिपेंड आहे. या 4 गोष्टीचं आज चालतात, उद्या चालतात किंवा आणखी चालणारच आहेत. अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यासावर सगळ्या गोष्टीत वहिनी
नाही मग ती अभ्यासावरच जास्त फोकस आहे तिचा आता सध्याला का नाही. व्हिडिओ मध्ये पण ते तिचे पप्पा म्हणते तर थोडंसं तिला मोकळं सोड, थोडं अभ्यासावर तिचं लक्ष जाईल, इकडचं कमी झालं तर तिकडे तिचा फोकस पडेल. मग मीच असते सारखी मध्ये बरोबर, बोलायला. तू बी अभ्यास कर, गरुडला बी समजा थोडासा अभ्यास घ्यायचा. आता ते कार्तिक तर काय तिकडे गेला समजा, तर काही समजा विषय थोडा कमी होतो, पण तरी बी समजा त्याला बी थोडं उत्साहित करायचं. काय ते आम्ही अधून मधून आलं गेलं तर थोडंफार ते पण करतोय ना. आता मध्ये गेलं तर एक केला होता त्याचा पण व्हिडिओ, त्याला पण आहे, त्याला घेता मध्ये. बरं मुशीबाई, बोला ना. आता इतक्या दिवसानंतर तुम्ही आपल्या घरी आला, तुम्हाला कसं वाटलं कसं नाही? मला काय आता चांगलंच वाटतंय. थोडासा बाकीचं समजा गोष्ट वेगळी आहे, पण तुमचं पैसे मला एक चांगलं वाटतंय म्हणून तुम्ही आज टाइम काढून आलं. मला रविवार सुट्टी आहे अशी बी, एकदा जाऊन भेट घ्यावा सगळ्यांची. तुम्ही भेटला चांगलं वाटलं मला, तुम्ही 2 मिनिटं दिले मला त्याच्याबद्दल तुम्हाला 2 मिनिटं आभार मानतो कधी त्याचा काही विषय नाहीये. नाही का, माणूस फक्त कसं आहे माहितीये का, प्रेमच आहे, थोडं प्रेमामध्येच आहे. तुमचं काय, कोण किती कमवतंय, कोण काय कमवायला लागलं, किती ठेवलं, हे आहे का कोणी विचारतंय का? नाही. तुम्ही इथपर्यंत आलात मग तुम्हाला प्रेमाचे आम्ही 2 शब्द बोलायलाच ना, बरोबर, एवढ्यातच माणसाचं प्रेम असते. बाकी दुसरं तर काय नाही. तुम्ही काय मागायला का आम्हाला, तुम्ही म्हणजे हे केलं नाही तसं नाहीये. नाही तर आपल्या घरामध्ये काय आहे, गोष्टीची बोळ. घुशीच्या बोलत काय ते काय आज ना उद्या बाबा माहितीये का, की आज समजा कोणत्या गोष्टी आज उतार आहे, उद्या चढ येणार आहे, आणि आज चढ आहे उद्या उतार येणार आहे. ढकलपास म्हणजे मला म्हणायचं काय माहितीये का, की आज जरी परिस्थिती नाजूक असली तर उद्या चांगलं होणार आहे. काहीतरी त्या परिस्थिती मागे रस्ते लपला असेल म्हणून आपल्याला काय सांगता येत नाही. बॅक साईड एक स्टोरी असते, माणसाचा वेळ आणि काळ कधी बदलून कधी सांगता ना येत कधी नाही. चेंजेस होऊ शकतात. तर मित्रांनो कसं असते, परिस्थिती माणसाला कोणत्याही लेवलला घेऊन जाऊ शकते. आणि ही तर समजा ही झाली, पण कोणत्याही मोठ्या पण लेवलला घेऊन जाऊ शकते. तर माणसाला कधी असं हार मानून घ्यायची नाही. असं ह्यांच्यामुळे मला शिकायला भेटतं बरं का. आज समोरासमोर उदाहरण आहे माझ्या. आता ह्याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही. कष्ट करीत राहायचं, यशाचं कष्टाचं फळ भेटत राहते बरोबर बरोबर. मग ते कष्ट लहान असो की मोठा असो, त्या छोट्यामधूनच प्रगती माणसाची होत चालते. माझं सध्याला छोटस कष्ट म्हणजे फक्त ब्लाऊजची शिलाई, याच्यावर पण छोटं म्हणण्यापेक्षा तर भरपूर माझं घरातलं म्हणजे आजी रानात जाऊन जे काम वगैरे करायचंय, काही दिवस झालं तुमचा बिझनेस आहे ना. हा सुरूच आहे ना. कस्टमर सुरू आहे, पुन्हा आपल्याला काम डेली मध्ये आहे, झोपाय वेळ नाही, खायला वेळ नाही, अजून काय पाहिजे, एवढं पण झालं. आज हे छोट्या लेवलला तुम्हाला जरी वाटत असलं तरी त्या लेवलला तुमचं मोठं काम आहे, खूप मोठं काम आहे. छोटं म्हणून चालतच नाही. आज आपली वेळ भागती ना. बरोबर. आपली तर मित्रांनो, तुम्ही जसं आतापर्यंत त्यांना सपोर्ट केलेला आहे, त्यांना म्हणण्यापेक्षा मी नाव डायरेक्ट घेतो. जानूला वहिनी आहेत, बाबा आहेत, ऑल फॅमिली आहे. तसंच तुमचा सपोर्ट पूर्णपणे त्यांना राहू द्या. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल, सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ जर आवडत असले यांचे तर लाईक करायला विसरू नका, आणि कमेंट पण चांगली करा. एक आज तर करावंच लागेल कमेंट तुम्हाला. आणि माझं पण एक छोटंसं चॅनल आहे, तुम्हाला माहितीच असेल. त्या चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि मी पण चांगले व्हिडिओ बोलतो, थोडंसं सबस्क्राईब करून मला मी थोडा सपोर्ट करा. धन्यवाद. तर मित्रांनो, तर बघा आज घरी मोसीम अंकल आले होते. त्याला भेटून इतकं छान वाटलं ना, कारण ते खूप दिवसानं घरी आले होते. त्याला भेटून खूप छान वाटलं. आणि ती पण आम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सपोर्ट करतच असते. म्हणजे आणि तुम्हाला तर माहित आहे, जशी आपली आमची आयडी आहे तशीच आपल्या मोसीम अंकलची सुद्धा आयडी आहे, आपण मोसीम ब्लॉग. आणि तुम्ही पण नक्की त्यांच्या आयडीला जाऊन त्यांचे चांगले कॉमेडीज व्हिडिओ असतात, चांगले व्हिडिओ असते. तुम्ही त्यांच्या पण आयडीला जाऊन त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांना पण लाईक, फॉलो, सपोर्ट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.